वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ झालाय। इतके दिवस छळ होत असताना तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू शकला नाही, हे दुर्दैव असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। 2 आरोपी अद्याप सुद्धा फरार आहेत, त्यावरून सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी सवाल उपस्थित केला। आरोपींना कोण पाठीशी घालतंय असा सवाल गोऱ्हेंनी उपस्थित केला। जितक्या प्रकारनी तिला कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं हे जर का पाहिलं तर इतके दिवस कौटुंबिक छळ होत असून सुद्धा तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू शकला नाही, ही सगळ्यात मोठी दुःखद घटना वाटते। 80 पब्लिक 2 त्याच्यानंतर 108 म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं, 115/2, 352, 351/2, 3/5 अशी कलमं त्यांनी लावलेली आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते। परंतु ज्या प्रकारनी यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्चपदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते। कारण पोलिसांची 2-2 पथकं जाऊन सुद्धा आरोपी पकडले जात नाहीयेत, ही खूप एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे।